हा सीन आहे माझा रात्री जेवणानंतरचा. डेली रात्रीचा हा कट्टा असा होतो माझा. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज घासणार आहोत आपण भांडी. हो, कारण की माझी भांडी एवढीच असतात. एकतर मला भांडी घासायचा खूप कंटाळा येतो आणि त्यातल्या त्यात मोदकमुळे मला जास्त वेळ मिळत नाही की मी लगेच म्हणजे नाश्ता झाला की चहा झाला की असं. आणि जोपर्यंत अशी भांडी साचत नाहीत ना भरपूर, असं मला वाटत नाही की बापरे आता एकही भांडं उरलं नाही आहे किंवा आता घासल्याशिवाय पर्यायच नाही, तोपर्यंत मला ते भांडे घासायला जावं असं वाटत नाही. मग कट्टा स्वच्छ करेल पण भांडे साठून राहतात माझे. मग पण असं असतं माझं की स्वयंपाक झाला की मी कट्टा आवरत नाही, मी जेवायला घेते गरम गरम आणि जेवण झाल्यानंतर मग मी ओव्हरऑल पूर्ण कट्ट्याची क्लिनिंग करून घेते. तर मग आता गॅसचा ओटा असा कचाकच भरलेला असतो माझा. पहिले तर मी भांडे घासून घेते. कसं होतं रात्रीचं मोदक कधी झोपलेला असतो तेव्हा भांडे घासायला जास्त प्रॉब्लेम होतो, कारण की तो मध्ये मध्ये भांड्याच्या आवाजांनी ना जागा होतो. मला 3-4 वेळा त्याला झोका द्यायला जावं लागतं, मध्ये मध्ये झोपी लावायला लागतं. आणि जर तो जागा असेल, त्याला घेतलेलं असेल त्याच्या पप्पांनी किंवा रुद्र बघत असेल तर मग थोडंसं बरं जातं, कारण की मी नॉनस्टॉप म्हणजे कंटिन्युटीमध्ये भांडे घासून घेऊ शकते. नाही तर मग मला मध्ये मध्ये हात धुवून तिकडे पळावं लागतं. तर आता मी ते भांडे एवढे तुम्ही पाहू शकता, एवढे मोठे जाळी भरून भांडे घासलेत. त्याच्यानंतर मी कट्टा क्लीन करतच होते, तेवढ्यात आला मला मोदकचा आवाज आणि तुम्ही पाहू शकता बघा कसा रडतोय तो इथे. त्याला झोपी लावलं, परत बॅक टू वर्क कट्टा क्लीन केला. आता किती मस्त वाटतोय ना. कट्टा क्लीन केला आणि राहिलं ते औषध. तुम्ही पाहू शकता 11-10 झालेत रात्रीचे आणि एवढा थकवा आलाय कारण की माझी कंबरही खूप दुखते. तर चलो बाय, भेटू उद्या.